स्वबळाचा लढा आपण दिला, त्यानंतर महाविकास आघाडी फुटली अशा चर्चा सुरू झाल्या, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून ही तरतूद आहे का? पुढे महाविकास आघाडीची मोड पुन्हा एकदा बांधली जाईल का? मी असं कधी म्हटलेलं नाही. शिवसेनेच्या कोणत्या नेत्याने असं म्हटलेलं नाही की इंडिया आघाडी फुटली आहे, महाविकास आघाडी फुटली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेसंदर्भात जर आम्ही एक भूमिका मांडत असू आणि भूमिका यासाठी मांडतो आहोत की माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गेले महिनाभर साधारण राज्यभरातल्या कार्यकर्त्यांना भेटत आहेत, पदाधिकाऱ्यांना भेटत आहेत आणि त्यांची भावना आहे की स्थानिक स्वराज्य संस्था आपण स्वबळावर लढायला हव्या, ही त्यांची भावना आहे. महाविकास आघाडी विधानसभेसाठी होती, इंडिया आघाडी लोकसभेसाठी होती. स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी ही आघाडी स्थापन झाली नव्हती. आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर असताना सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्रपणे लढलो होतो. शरद पवारांचं एक वक्तव्य आहे की महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी केवळ मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचीच नाही, ती सगळ्यांची आहे. शरद पवारांनी फोनवरून चर्चा देखील केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्याशी आणि आमची राजकीय भूमिका जरी वेगळी असेल तरी आम्ही तुम्हाला सपोर्ट करू या परभणी शांत ठेवायला, महाराष्ट्र शांत ठेवायला, असं त्यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्र शांतच आहे. विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र स्तब्ध आहे, शांत बनण्यापेक्षा स्तब्ध आहे. महाराष्ट्र काही बोलतच नाहीये. बीड आणि परभणीमध्ये जी अशांतता आहे, माननीय पवारसाहेब तिकडे जाऊन आले, हे आपण पाहिलं असेल. आम्ही अद्याप जायचं आहोत, आम्ही यासाठी जात नाही, आम्हाला शांतता हवी. आणि पवारसाहेबांच्या पक्षाचे नेतेच मोर्चे आंदोलन करतायत, त्यांनी सांगायला पाहिजे. खून विसरून जा संतोष देशमुखचा, असं नाही होत. या राज्यामध्ये शांतता नांदायला हवी, आम्ही त्यांच्याशी सहमत आहोत. पण गुंडगिरीला समर्थन देऊन शांतता नांदणार नाही. वाल्मिक कराडसारख्यांना प्रोटेक्शन देऊन शांतता नांदणार नाही आणि संतोष देशमुख सारख्यांचा खून पचवून किंवा सोमनाथ सूर्यवंशीचा खून पचवून शांतता नांदणार नाही. थँक्यू. सर, तुम्ही स्वबळाचा नारा दिला, मात्र यावरून आता काँग्रेसचे नेते देखील कुठेतरी नाराज आहेत. त्यांच्यामध्ये की एकत्रित चर्चा करून हा निर्णय घ्यायला. मी मगाशी काय म्हणालो, त्यांनी आमचं विधान ऐकायला पाहिजे, आमच्या नेत्यांचं विधान ऐकायला पाहिजे. आम्ही असं कधी म्हटलं नाही की इंडिया आघाडी तुटली पाहिजे. इतर लोक म्हणत असे महाविकास आघाडी फुटली पाहिजे, असं आमचं विधान नाही आहे. विधानसभेसाठी महाविकास आघाडी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी असतात. कार्यकर्त्यांना आपल्याला ताकद द्यायची असेल, पक्षाचा विस्तार करायचा असेल तर आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे असं मी म्हणतो. आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की आपण या जागा महाराष्ट्रामध्ये या निवडणुका आपल्या ताकदीवर लढण्याची आम्हाला परवानगी हवी, हे माझे म्हणणे. याच्यामध्ये इतर कोणाला पक्षाला त्रास व्हायचं कारण नाही.